नमस्कार. मार्गी मॉर्निंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज विविध वर्तमानपत्रांमध्ये म्हणजे इंग्रजी आणि मराठी ज्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाचे लेख यांचा आपण UPSCच्या दृष्टिकोनातून काय उपयोग आहे, ठीक आहे, त्या लेन्समधनं आपण त्याचा आढावा घेऊया. तर हिंदूपासून आपण सुरुवात करूया. हिंदूमध्ये पेज नंबर 1वर म्हणजे पहिल्याच पानावर एक बातमी आलेली आहे की रिपील लॉ परमिटिंग सीझर ऑफ लाईव्हस्टॉक, सुप्रीम कोर्ट. लाईव्हस्टॉक सीझिंग करण्यासंदर्भातले जे काही गव्हर्नमेंटला राईट्स आहेत, ठीक आहे, म्हणजे पर्टिक्युलरली इश्यूज रिलेटेड टू द ॲनिमल क्रुएल्टी, जर त्या लाईव्हस्टॉकची व्यवस्थित काळजी घेतली जात नसेल तर ते सीज करण्याचा राईट आहे. फॉर एक्झाम्पल प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स 1960चा जो ॲक्ट आहे तो या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि त्याचा पर्टिक्युलरली सेक्शन 3 आणि सेक्शन 29 हा वादग्रस्त ठरलेला आहे. कारण याची इम्प्लिमेंटेशन जी अंमलबजावणी होती आहे ती घटनेच्या तत्वांना धरून होत नाही असे बऱ्याचदा आरोप केले गेलेले आहेत. त्यानंतर 2017चाही रूल आहे या संदर्भात, तोही तुम्ही इथं पाहणं अपेक्षित आहे. तसं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की जर हे याचं इम्प्लिमेंटेशन नीट होणार नसेल तर मग तो ॲक्ट रिपील का करू नये, अशा संदर्भातली ती बातमी आहे, ठीक आहे. त्या संदर्भात ते पाहता येईल आपल्याला. आता पर्टिक्युलर सेक्शन विचारणं किंवा कायदा विचारणं यावर असे क्वेश्चन जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये म्हणजे 94 आणि 2009 अशा वेळी ते विचारलेले आहेत. पर्टिक्युलर सेक्शन अगदी IPCचे विचारलेले आहेत. बट UPSCचा ट्रेंड सांगता येत नाही, ते कदाचित परत येत असे क्वेश्चन्स विचारू शकतात. तर त्या दृष्टिकोनातून या बातमीकडे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतरनं दुसरी बातमी आहे ती पण पेज नंबर 1वरच आहे की RIL to HC म्हणजे रिलायन्स इंडिया टू हायकोर्ट, नो प्लॅन्स टू एंटर कॉर्पोरेट फार्मिंग. म्हणजे रिलायन्स म्हणते की आमचा कॉर्पोरेट फार्मिंगमध्ये येण्याचा कुठलाही प्लान नाही आहे. या संदर्भात ही बातमी दिलेली. त्याच्यामध्ये सध्या शेतकऱ्यांचं जे आंदोलन चाललं आहे त्या पार्श्वभूमीवर ही बातमी खूप महत्त्वाची आहे की देर आर लॉट्स ऑफ ॲप्रहेन्शन्स among the farmers, some sections of the farmers and some NGOs and some experts that की जर प्रायव्हेट सेक्टर जर कॉर्पोरेट फार्मिंगमध्ये आलं तर काय तोटे होऊ शकतात त्याच्या संदर्भात आहे. आणि ते एअर क्लिअर करण्यासाठी रिलायन्सने आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट फार्मिंग म्हणजे काय, मग त्याच्या संदर्भात जे काही कॉन्फ्लिक्ट्स किंवा इश्यूज तयार होतात, फॉर एक्झाम्पल कंपनी वर्सेस फार्मर. जसं की गुजरातमध्ये जे बटाटा पीक घेतलं जातं तिथे बटाट्याचं पीक घेणारा शेतकरी आणि लेज ही पेप्सिको कंपनीकडनं जी उत्पादक कंपनी आहे, ओके, तिथं वाद झाला होता, ठीक. मग तो वाद काय आहे, त्याच्यानंतरनं सीड्स ॲक्टच्या तरतुदी काय आहेत, या संदर्भातल्या हे सगळे डायमेन्शन्स आहेत त्याला की सीड्स ॲक्टच्या तरतुदी फार्म सुटेबल आहेत का, त्या फार्मर फ्रेंडली आहेत का, की ते प्रो कॉर्पोरेट आहेत, असे बरेचसे मुद्दे याच्यामध्ये येतात. 2014 आणि 15ला याच्यावर क्वेश्चन येऊन गेलं आहे. उदाहरणार्थ कॉर्पोरेट फार्मिंगचे महत्त्व आणि शेतकरी याच्या संदर्भात एक असा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. परंतु आता म्हणजे कुठला येऊन गेला आहे आणि सेक्शन्स पहा त्याच्यामध्ये की सध्या जे काय ॲप्रिहेन्शन आहेत, आत्ता सध्या काय ॲप्रिहेन्शन दिले जातात त्या संदर्भात क्वेश्चन येऊ शकतो की नक्की वाद काय किंवा नक्की धोके कोणते त्या कॉर्पोरेट फार्मिंगमध्ये प्रायव्हेट कंपन्यांनी एंटर करण्याचे, ठीक आहे. त्या संदर्भात ही बातमी पाहणं गरजेचं आहे. त्यानंतरनं पेज नंबर 1वरच खाली एक बातमी आहे की हे कॅरकॅसेस फ्रॉम गोशाला फॉर दी मुदुमलाई स्कॅव्हेंजर्स. तेच की व्हल्चर्स जे आहेत पर्टिक्युलरली व्हर्चर्स मुदुमलाई टायगर रिझर्वचं लोकेशन तिथला हा पर्टिक्युलरली व्हल्चरचा झोन आहे, तो न्यूजमध्ये आत्ता आलेला आहे. तर त्याचं लोकेशन पहा. त्याच्यानंतरनं व्हल्चर वाचवण्यासाठी जो मग हे सेव्ह प्रोग्राम जो एक आहे तो प्रोग्राम काय आहे किंवा व्हल्चर्स कुठे इंडेंजर्ड आहेत, IUCN स्टेटस वगैरे ह्या इश्यू NCERTमध्ये पण आहेत आणि पर्टिक्युलरली तुम्हाला एन्व्हायरमेंटच्या कुठल्याही बुकमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील, ठीक आहे. त्यानंतरनं PIL 6 सेफगार्ड फॉर ICC मेंबर्स, ही बातमी जास्त महत्त्वाची आहे. ICC मेंबर म्हणजे इंटरनल कंप्लेंट कमिटी जी असते कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये काम करताना, इंटरनल कंप्लेंट कमिटी असते टू प्रिव्हेन्शन और कन्सिडर द केसेस ऑफ दी सेक्शुअल हरासमेंट ॲट वर्क प्लेस. तर ती या कमिटीचे जे मेंबर्स आहेत त्यांचं सेफगार्ड्स वाढवा अशा संदर्भातली ही बातमी आहे आणि त्या संदर्भात ती PIL आलेली आहे. तर हे जे नवीन इश्यू काय येतात की प्रिव्हेन्शन ऑफ वर्क प्लेस म्हणजे विशाखा गाईडलाईन्स किंवा हे जे पॉश कमिटी वगैरे हे सगळं आपल्याला बेसिक माहिती असतं, बट त्याच्या संदर्भातले इव्हॉल्विंग इश्यू कुठले आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. इथिक्सच्या केस स्टडी संदर्भात आपल्याला हे टाकता येईल की त्यांच्या सेफ्टीचे इश्यूज असतात आणि पर्टिक्युलरली त्या सायबर क्राईमला पण ॲड करा असं आत्ता म्हणजे म्हणणं आहे. बरं, वर्क फ्रॉम होम जे आलेलं आहे त्याच्यानंतरनं मग जे काही सेक्शुअल हरासमेंटचे जे केसेस आहेत त्याला एक ऑनलाईन अँगल पण आता यायला लागलेलं आहे वर्क प्लेसेसचं, कारण वर्क प्लेस नाव शिफ्टेड टू होम. तर मग त्या संदर्भात सायबर क्राईमलाही ॲड करा अशा संदर्भात तुम्ही याच्या बातमीकडेही पाहू शकता, ठीक आहे.
त्यानंतरनं हिंदूलाच पान नंबर 3वर पेज नंबर 3वर एक बातमी आहे, दिल्ली हायकोर्ट अलोज प्ली ऑन प्रेग्नन्सी टर्मिनेशन. ठीक आहे, याच्यामध्ये मेडिकल इथिक्सचे सारखे मुद्दे येतात किंवा PCPNDT ॲक्टच्या तरतुदी. ठीक आहे, आत्ता जी नवीन तरतूद फॉर एक्झाम्पल 20 वीक्सचं जे नंतर 20 वीक्समध्ये होणारं ॲबॉर्शन जे कसं लिगल आहे आणि नक्की प्लीज काय त्याच्यामध्ये म्हणजे पर्टिक्युलरली की नक्की याचिका काय त्या संदर्भात आणि ती याचिका आत्ताच्याच काळात का आली, नवीन बदलणारे सोशल डायमेन्शन्स कोणते आहेत. ठीक आहे, मग याचा संदर्भ पुन्हा PCPNDTशी कसा आहे, फिमेल फिटिसाईड किंवा नवीन टर्मिनेशन लॉ, न्यू टेक्नॉलॉजीज, इथिक्स या संदर्भातून ही बातमी वाचता येईल आपल्याला. ठीक आहे, उदाहरणार्थ याच्यामध्ये की ॲप्लाइड इथिक्सचा जो मॅटर येतो पर्टिक्युलरली जेव्हा मुलं केस स्टडीज लिहित असतात किंवा ॲप्लाइड इथिक्स, तर बऱ्याचदा इथिक्समध्ये मुलं ते ॲक्टचा संदर्भ देणं पर्टिक्युलरली बारीक सारीक ज्या तरतुदी आहेत ज्याला स्पेसिफिक म्हणतो आपण की 20 वीक्स टर्मिनेशन, प्रेग्नन्सी टर्मिनेशन, PCPNDT ॲक्ट, मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी ॲक्ट, जे संदर्भ आले पाहिजेत ते बऱ्याचदा मुलांचे येत नाही. ठीक आहे, तर काही काही प्रश्न डायरेक्ट ॲप्लाइड इथिक्समधनं आलेले असतात, तर मग तिथं तुम्ही एक्झिस्टिंग जे लॉज आहेत, एक्झिस्टिंग जो ब्युरोक्रॅटिक सेटअप आहे, ठीक आहे, त्यांचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट वगैरे असे कीवर्ड जे ते तुमच्या आन्सरमध्ये येणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, त्यानंतरनं याच्यामध्ये अजून एक दुसरी आहे की ट्रॅक सोशल मीडिया टू चेक पँगोलिन पोचिंग. पँगोलिन जो आहे त्याचा IUCN स्टेटस याच्यामध्ये जर आपण पाहिलं की IUCN स्टेटस त्याचं एंडेंजर्ड आहे का, मग साईट्समधील त्याचं स्टेटस काय आहे, त्यानंतरनं तो पोचिंगमार्फत कुठे नेला जातो, चायनामध्ये, मग मेडिसिनमध्ये वापर केला जातो, या संदर्भात ही बातमी आपल्याला पाहता येईल. ठीक आहे, प्रिलिम्सला 2015-17ला नाही का असे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत की पर्टिक्युलरली जे एंडेंजर्ड ॲनिमल्स आहेत ते जे न्यूजमध्ये येतात वगैरे त्यांचं हॅबिटॅट वगैरे विचारलं जातं की ते कुठे आहेत, काय आहेत. ठीक आहे, अशा अर्थानं ते येतं. बऱ्याचदा असा क्वेश्चन वाचताना तुम्ही क्रिटिकल थिंकिंग किती करता हे खूप इम्पॉर्टंट आहे की जर पर्टिक्युलरली पँगोलिन न्यूजमध्ये आलेलं आहे तर न्यूजमध्ये काय नाही आहे अजून, पँगोलिनचा हॅबिटॅट कुठे, तो कुठे असतो, इंडियामध्ये कुठे सापडतो, बरोबर. तर या गोष्टी म्हणजे न्यूजमध्ये काय आलं आहे आणि त्याचबरोबर न्यूजमध्ये काही नाही आलं या गोष्टींकडे सुद्धा आपलं लक्ष असणं तितकंच गरजेचं आहे. त्यानंतरनं पान नंबर 6वर पेज नंबर 6वर एक महत्त्वाची बातमी आहे. ठीक आहे, मॅक्सिमम गव्हर्नर ही बातमी जास्त महत्त्वाची आहे. पहा, मॅक्सिमम गव्हर्नर ही मस्ट रीडमध्ये येते आजच्या. ठीक आहे, की म्हणजे गव्हर्नरचा जो रोल आहे तो खूपच क्रिटिकल ठरलेला आहे आणि सिन्स द बिगिनिंग UPSC याच्यावर फोकस करत आलेली आहे आणि टोटल गव्हर्नन्स किंवा पॉलिटिकल स्ट्रक्चरमध्ये जे सेंटर स्टेट रिलेशन आहे याच्यामध्ये गव्हर्नरचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो. सो हिअर द गव्हर्नर आपल्याला माहिती की ड्युएल रोल तो प्रेझेंट करतो. ही इज द कॉन्स्टिट्युशनल हेड ऑफ द स्टेट त्याच्यामध्ये असतो आणि ॲट द सेम टाईम ही इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑर एजंट ऑफ द सेंटर ॲज वेल. सो याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा रोलचं किती पॉलिटिसायझेशन होतं आहे, महाराष्ट्र केस, ठीक आहे, त्याच्यानंतर अदर केस आपण बऱ्याचदा बघितलेले. सो मॅक्सिमम गव्हर्नर हे त्याच्यावर चाललेलं आर्टिकल आहे की गव्हर्नन्स जास्त पाहिजे रादर दॅन गव्हर्नर, नाही का. बट असं झालं आहे की गव्हर्नरचा जो रोल आहे, जो ओव्हर ॲक्टिव्हिजम जो आहे तो जास्त दिसायला लागलेला आहे. मग त्या संदर्भात आर्टिकल 153 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आर्टिकल 161चं रीडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट आर्टिकल यू मस्ट सी की ते आर्टिकल्स काय आहेत आणि दॅट आर्टिकल मस्ट म्हणजे त्याच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत दॅट शूड कम इन टू युअर आन्सर. आर्टिकल 153 दॅट मेन्शन द प्रोव्हिजन की काय प्रोव्हिजन आहे की थोडक्यात 2 ओळीमध्ये. ठीक आहे, ज्याला स्पेसिफिक आन्सर आपण म्हणतो ते मुलांचं येत नाही, ती मुलं इथं चुकतात. या केसमध्ये मुलं केस स्टडी देतात की महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये असं झालं, हरियाणामध्ये हे झालं, नॉर्थ ईस्टमध्ये असं झालं. बट व्हॉट अबाउट द आर्टिकल, व्हॉट अबाउट द कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स, तर इथे ते कनेक्ट तुम्ही करू शकता. देन गव्हर्नमेंटचा डिस्क्रिप्शनरी रोल तो कसा हे आहे नाही का, की ग्रे मॅट त्याच्यात ग्रे लाईन्स कशा आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि केरळचे राज्यपाल पर्टिक्युलर आरिफ मोहम्मद खान, ठीक आहे, यांचा रेफरन्स ते आलेला आहे, त्या संदर्भात हा आर्टिकल आहे. ठीक आहे, SR मुंबईचं वाचन पण या रिलेटेड खूप महत्त्वाचं आहे. आता पहा मेन्सला याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन येऊन गेला. 1983, 84, 88, 90, 91, 94, 99, 2008. ठीक आहे, देन गव्हर्नर अपॉइंटमेंटच्या मेथड्स काय असाव्यात, व्हॉट शुड बी दी मेथड्स किंवा प्रोसिजर्स, त्याचे फंक्शन्स, त्याच्यानंतर डिस्क्रिशनरी रोल, याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन येऊन गेला आहे. प्रिलिम्सला पण 2018, 14, 13वर यावर सेक्शनवर क्वेश्चन येऊन गेलेले. सो दिस इज व्हेरी वन ऑफ दी क्रुशियल एरिया ऑफ युअर सिलेबस दॅट यू मस्ट फोकस. दॅट इज वाय की याची बातमी महत्त्वाची आहे तुमच्या दृष्टिकोनातून. देन अजून एक बातमी आहे, स्टेप्स ऑन टू चेक स्प्रेड ऑफ द एव्हियन इन्फ्लुएन्झा. तो एव्हियन बोटुलिझम हा बर्ड फ्लू ठीक आहे राजस्थानमध्ये आलेला आहे. पर्टिक्युलर जे कॅप्टिव्ह बर्ड असतात त्याच्यामध्ये आले. तर मग त्याचा स्ट्रेन कोणता आहे, ठीक आहे, त्याचं मोडस ऑपरेंडी कसा आहे, व्हेक्टर कसा आहे, व्हायरस
ठीक आहे, व्हायरस कोणता आहे, कसा आहे, याच्या संदर्भात जर काही डिटेल्स असतील तर याच्या बातमीवर नजर ठेवा, कारण हा जर वाढत गेला तर मात्र क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला. ठीक आहे, इन्फ्लुएन्झावर याच्या आधी क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. स्वाईन फ्लूवर आलेला आहे. ठीक आहे, H1N1 काय आहे ते त्याच्यावर त्यांनी विचारलं. इट्स इन्फ्लुएन्झा स्ट्रेन, तशा प्रकारचे प्रिलिमला क्वेश्चन येऊन गेलेत. तर या होत्या काही हिंदूच्या एक ठळक बातम्या, तुम्ही त्या कशा पाहिल्या पाहिजेत. त्यानंतरनं एक्सप्रेसमध्ये काही बातम्या आलेल्या आहेत, त्या आपण थोडक्यात पाहूयात. एक्सप्रेसमध्ये आलेल्या बातम्यांपैकी पहा पर्टिक्युलरली याचं की हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्रीशी रिलेटेड आहे की वाय स्टेक्स आर हाय इन रिनेमिंग ऑफ द औरंगाबाद ॲज अ संभाजीनगर. ठीक आहे, याच्यामध्ये पॉलिटिक्स तो भाग आहेच, याच्यामध्ये पॉलिटिकल अँगल त्याला एक आहेच आहे. रिनेमिंग ऑफ द सिटी नाही का, एक न्यूजमध्ये आहे, येऊ शकतं. तर तसा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो, रिनेमिंग ऑफ द सिटी चा इश्यू काय, याच्यामध्ये हिस्ट्री इग्नोर केली जाते आहे का, किंवा हिस्टॉरिकल कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे, तर हेच आहे. पण ॲट द सेम टाईम औरंगाबादची जर हिस्ट्री बघितली तुम्ही तर औरंगाबादला जे नाव म्हणजे पर्टिक्युलरली हे शहर वसवलं 1610 मलिक अंबरने. आणि मलिक अंबर इज अ व्हेरी सेंट्रल फिगर इन द डेक्कन पॉलिटिक्स, पर्टिक्युलर डेक्कन द मेडिवल पॉलिटिक्स होतं. मलिक अंबर वॉज व्हेरी क्रुशियल पर्सन टू शेप द पॉलिटिकल स्ट्रक्चर ऑफ दी डेक्कन. सो निजामशाहीमध्ये होता तो, कोणाच्या पदरी होता, निजामशाहीमध्ये वगैरे होता, त्या संदर्भात माहिती असणं गरजेचं. मग त्याचा कंटेम्पररी तो कोणाला होता, कुठला सेंट त्याला कंटेम्पररी होता, संत वगैरे, असेही क्वेश्चन याच्यामध्ये येऊन गेलेले आहेत नाही का. त्याच्यानंतर मेन्सच्या दृष्टीकडे हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स काय ह्या बातमीचा तो आपल्याला समजला पाहिजे. सो बातमी म्हणजे क्वेश्चन कसा फ्रेम होऊ शकतो मेन्सच्या दृष्टिकोनातून, काय तर रिनेमिंग ऑफ द सिटी याच्यामध्ये जे पॉलिटिसायझेशन वगैरे होतं आहे त्या संदर्भात काही आपल्याला बातमी होऊ शकते. पर्टिक्युलरली कुठल्या पार्टीचं नाव याच्यात घ्यायचं नसतं अशा केसमध्ये. जस्ट एक्सप्लेन और अंडरस्टँड द फिनॉमिनॉन फ्रॉम दी ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू. या संदर्भात जर काही अजून आर्टिकल येतीलच कदाचित, ते त्याच्यावर तुमची नजर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, देन खाली याच्यामध्ये एवियन फ्लू जो आलेला आहे त्याच रिलेटेड ती बातमी एक्सप्रेसनी पण कवर केलेली आहे. आणि बर्ड फ्लू वगैरे हे केले की 1800 मायग्रेटरी बर्ड्स फाउंड डेड इन हिमाचल. आता हे खूप सिरियस बातमी आहे पहा की 1800 मायग्रेटरी बर्ड्स फाउंड डेड इन हिमाचल. एवियन फ्लू आला आहे. ठीक आहे, पॉंगडॅम लेक जे आहे त्या पॉंगडॅम लेकच्या परिसरात ते मृत पावलेले आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये पहा की मायग्रेटरी बर्डवर कुठल्या गोष्टी इम्पॅक्ट करतात त्याची ताजी केस स्टडी ही खूप. आणि पॉंगडॅम लेक कुठं आलं, काय आलं, त्याचं जॉग्राफिकल फीचर काय, या गोष्टी माहीत करून घ्या. ठीक आहे, त्यानंतरनं प्रिलिम्स आणि मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू याचा अंदाज तुम्हाला लगेचच येईल की मायग्रेटरी बर्डसमोरचे कुठले चॅलेंजेस आहेत. त्याचा जो इन्कमिंग फ्लो जो कमी झालेला आहे इंडियामध्ये किंवा पर्टिक्युलरली काही साईट्समध्ये तो का होतो, त्याच्यामध्ये एवियन इन्फ्लुएन्झा हे एक नवीन आहे, किंवा ह्युमन अँथ्रोपोजेनिक अँगल्स कोणते आहेत, त्याला कुठले बायोडायव्हर्सिटिकल किंवा एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँगल आहेत, हे आपल्याला पर्टिक्युलरली माहिती पाहिजेत. ठीक आहे, त्यानंतरनं पेज नंबर एक्सप्रेसच्याच पेज नंबर 3वर काही बातम्या आहेत. त्याच्यामध्ये एक ॲग्री एक्सपोर्ट बॉडी ड्रॉप्स हलाल फ्रॉम द मीट मॅन्युअल, नो रोल फॉर दी गव्हर्नमेंट. हे अपेडाच्या संदर्भातली बातमी आहे. मग अपेडाचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, अपेडा कोणाच्या अंडर येतं, अपेडाचा रोल काय, फंक्शन काय. ठीक आहे, मिनिस्ट्री कुठल्या व्हेदर इट इज स्टॅच्युटरी बॉडी ऑर नॉन स्टॅच्युटरी बॉडी, असे क्वेश्चन्स तुम्हाला प्रिलिमला येऊ शकतात. ठीक आहे, आणि मेन्सला पण येऊ शकतात की अपेडाचा रोल काय, की पर्टिक्युलरली ॲग्री एक्सपोर्ट वाढवण्यामध्ये वगैरे, तशा संदर्भात पाहू शकता. पेज नंबर 6वर एक बातमी आहे, ए वायडर कॅनव्हास फॉर द इंडिया US एनहान्स इकॉनॉमिक अँड कमर्शियल टाईज. इंडिया युनायटेड स्टेट्समधल्या बायलॅटरल रिलेशनशिप याच्यामध्ये डिस्कस केले, पर्टिक्युलरली द इकॉनॉमिक रिलेशनशिप, आणि त्याचं कॅनव्हास जे ते वायडर असलं पाहिजे. ठीक आहे, ज्याचा स्कोप आहे, बिकॉज अंडर द ट्रम्पच्या पॉलिसीमध्ये काय झालं की इंडियाचा ट्रेड हॅम्पर झाला आहे खूप, त्याला हिट बसलेला आहे जास्त. ठीक आहे, US ट्रेड रिलेशन, त्याच्यावर असे क्वेश्चन येऊन गेले. 2012ला क्वेश्चन आला होता, डिस्कस द लाईकली निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ दी प्रोटेक्शनिस्ट मेजर प्रपोज बाय द US ऑन इंडिया सॉफ्टवेअर इंडस्ट्री. द H1B विजा जो होता पर्टिक्युलरली इट वॉज, आणि युनायटेड स्टेट रेस्ट्रिक्ट द पॉलिसीज regarding liberal policy regarding the H1B visas to protect the job at home. पण त्याचा इंडियन IT सेक्टरला खूप मोठा फटका बसला होता. त्या संदर्भात त्या 2012पासून ह्या न्यूज येत होत्या, त्या संदर्भात तो प्रश्न विचारला होता. सो द मायक्रो ज्याला म्हणतो आपण की पर्टिक्युलर या इंडस्ट्रीवर काय इम्पॅक्ट झालेला आहे. आता कुठली इंडस्ट्री नाही विचारणार ते, पर्टिक्युलरली सॉफ्टवेअर इंडस्ट्री इज बिगेस्ट हिट होता. सो पर्टिक्युलर इम्पॅक्ट्स कुठले झालेले आहेत ते याच्यामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. त्या संदर्भात ही बातमी आता नवीन अंडर द ट्रम्पमध्ये नक्की कुठल्या म्हणजे टॅरी बॅरियर्स उभे राहिले, नक्की ट्रेडचे कोणते एरिया हॅम्पर झालेत आणि व्हॉट आर द सोल्युशन, त्या संदर्भात ती बातमीचं वाचन होणं गरजेचं आहे.
तर ही अतिशय महत्त्वाची बातमी इंडियन एक्सप्रेसमधली की इंडियाज UNSC अपॉर्च्युनिटी जी आहे, सी राजा मोहन यांचं आर्टिकल आहे. तर हे महत्त्वाचं आहे की GS2मध्ये पहा की इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स आणि इंडियाचा नॅशनल सिक्युरिटीसाठी किंवा नॅशनल इंटरेस्टसाठी कशा इम्पॉर्टन्स आहे त्याच्या संदर्भात ही बातमी. आणि मग तेच आहे की UNSCचे जे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये डिप्लोमसीला थोडंसं एक जो म्हणजे पर्टिक्युलरली चायनाचा हर्डल आहे आपल्याला इंडियाला, आणि पर्टिक्युलरली US तेवढं म्हणजे ज्या डॉमिनंट पॉवर आहेत त्यात जरी ते तोंडावर सपोर्ट दाखवत असलं तरी इंटरनली दे आर रिलक्टंट टू रिफॉर्म ओके फॉर दी परमनंट मेंबरशिप ऑफ द UNSC. इन दॅट सेन्स मग कॉफी क्लब काय आहे, ठीक आहे, त्याच्यानंतरनं G4 कंट्रीज कोणत्या आहेत त्यांचा आर्ग्युमेंट काय, कॉफी क्लबचा आर्ग्युमेंट काय, आणि देन पर्टिक्युलरली डेव्हलप नेशनचा अपोज काय, आणि मग सध्या कंटेम्पररी इश्यूज कुठले आहेत की त्याच्या अपोजमध्ये म्हणजे व्हॉट शुड बी डन. तर सी राजा मोहन यांचं म्हणणं तेच आहे की डिप्लोमॅटिक इंटरॅक्शन जे आहे ते आपलं वाढलं पाहिजे याच्यामध्ये की सो दॅट जो अपोज आहे टेन्शन जे आहेत जो आपल्याला चायना आणि इकडनं तिकडनं होणारा जो विरोध आहे तो कमी होण्याला तिथं स्कोप तयार होईल काहीतरी, ठीक आहे. त्या आणि हा आर्टिकल वाचणं गरजेचं आहे. 2015ला क्वेश्चन येऊन गेलं आहे पहा, डिस्कस इम्पेडिमेंट्स इंडिया इज फेसिंग इन पर्स्यूट ऑफ द परमनंट सीट ऑफ द UNSC. असा क्वेश्चन येऊन गेलेला आहे याच्यामध्ये, ठीक आहे. बट असा क्वेश्चन परत त्या थीमवर येऊ शकतो. बट तुम्हाला आता करंट हर्डल विचारतील, पर्टिक्युलरली त्याच्यात एखादी मेजर डेव्हलपमेंट जर असेल किंवा जिथं डेडलॉक झालेला आहे तो डेडलॉकच काय करतील तुम्हाला डिटेलमध्ये विचारतील, बिकॉज हा क्वेश्चन विचारून झाला आहे आता. तर मग तुम्हाला ते अजून थोडं खोलातून घेऊन जातील आणि मायक्रो पर्स्पेक्टिव्ह याचा एखादा येऊ शकतो याच्यामध्ये, तर तेही पहा, ठीक आहे. आणि नाऊ याच्यामध्ये अजूनही काही हे आहेत न्यूज आहेत की MG नरेगावर अबाउट वुमन वर्क अँड वेज नाही का, याच्यावरही पण काही बातम्या येऊन गेल्या आहेत. ती पण बातमी पर्टिक्युलरली पहा की ह्युमन एम्पॉवरमेंटशी रिलेटेड आहे. आणि याच्यामध्ये 2020 8 वॉर्मेस्ट इयर इन इंडिया, ठीक आहे, 20 इयर याच्या संदर्भात मग जे एक्स्ट्रा म्हणजे वेदर म्हणजे एक्स्ट्रीम वेदर फेनॉमिनॉन आहेत, म्हणजे कुठली वादळ आली, ॲम्फेन, निसर्ग वगैरे याचं सगळं वर्णन आलं आहे त्याच्यामध्ये. कुठलं वादळ कुठं आलं मॅच द पियरला वगैरे तुम्हाला ते विचारू शकतात. आणि मेन्सलाही पर्टिक्युलरली तुम्हाला तो एक आहे की याचा रोल काय की रॅपिड क्लायमेट चेंजचा आणि एक्स्ट्रीम वेदर फिनॉमिनाचा रोल काय. बट फॉर दॅट यू हॅव टू साऊट द IPCC रिपोर्ट, ठीक आहे. एक वेग ॲन्सर देऊन उपयोग नाही त्याच्यामध्ये, तुम्हाला IPCCचे रिपोर्ट, WMOचे रिपोर्ट द्यावे लागतील आणि कॉज इफेक्ट रिलेशनशिप जोडावी लागेल की हाऊ क्लायमेट चेंज इज असोसिएटेड विथ द म्हणजे एक्स्ट्रीम वेदर फिनॉमिनॉन आहे, बरोबर आहे, पण ते एवढं वेग सांगून चालणार नाही, ठीक आहे. आणि आता मिंटमधल्या काही बातम्या बघूयात आपण पहा. तर मिंटमध्ये पेज नंबर 1वर एक बातमी आलेली, ग्लोबल फायनान्शियल सेंटर्स मे बी लुझिंग देअर ग्रिप. पर्टिक्युलरली आपली गिफ्ट सिटी हे ग्लोबल फायनान्शियल सेंटर आहेत, तसे न्यूयॉर्क आहे, शांघाई आहे, बेजिंग आहे, ओके, सिंगापूर आहे. तर मग त्याच्यामध्ये काही प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत या बातमीमध्ये. उदाहरणार्थ, व्हॉट डज अॅन IFSC इसेन्शियली डू. आता असा क्वेश्चन येऊ शकतो, IFSC इसेन्शियली डू इज गिफ्ट सिटीज ग्रोथ क्रुशियल फॉर इंडिया. मग गिफ्ट सिटी डेव्हलप करतो आपण, बरोबर, पण इज इट क्रुशियल फॉर द इंडिया. मग त्याचे डायमेन्शन काय आहेत की मग इंटरनॅशनल स्टँडर्डचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सिम्पल लिगल आर्किटेक्चर आहे, त्याच्यानंतर कम्पिटेटिव्ह टॅक्स रिजीम आहे. इज इट सो, खरंच तसं आहे का, त्याचं क्रिटिकल ॲनालिसिस पण आपल्याला वाचलं पाहिजे. अशा काही प्रश्न उपस्थित केलेत. त्याच्यानंतरनं विच आर द मेजर IPSC वर्ल्ड वाईड कोणत्या आहेत नाही का, अँड व्हॉट आर द सम ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲन IFSC. IFSCने असण्याचे फायदे काय आहेत हे आपल्याला माहिती असतं, पण अशा लाईनवर क्वेश्चन येऊ शकतो. ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या संदर्भात ही बातमी आपल्याला पाहता येते. ईज ऑफ डुईंग इंडेक्स वगैरे हे विचारलं गेलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरनं पुढची बातमी पेज नंबर 2वर आहे याच्या मिंटच्याच, की इंडियाज फूड सप्लाय रन्स ऑन वॉटर मिसयूज. इंडियाज फूड सप्लाय रन्स ऑन वॉटर मिसयूज. तर याचा संबंध GS3शी मेजर क्रॉपिंग पॅटर्न इन व्हेरियस पार्ट्स, इरिगेशन अँड रिलेटेड कन्स्ट्रेंट्स याच्या संदर्भात ही बातमी आपल्याला वाचता येईल, ठीक आहे. आणि त्यात डेव्हलपमेंट, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट किंवा सेकंड ग्रीन रिव्होल्यूशन असे बरे डायमेन्शन आहे त्याला. तर याच्यामध्ये इश्यू काय आहे की जो स्टडी केला गेलेला आहे की इश्यूज रिलेटेड टू ॲग्री प्रॅक्टिसेस ऑफ द नॉर्दर्न इंडियन, पर्टिक्युलरली मिसयूज ऑफ द ऑर ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ द ग्राउंड वॉटर, याच्या संदर्भात ती बातमी आहे. पर्टिक्युलरली पंजाबचं उदाहरण दिलं आहे की पंजाब इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिरियल सप्लाय फॉर द 76% ऑफ द पॉप्युलेशन ऑफ इंडिया. एवढ्या लोकांना तो सिरियल सप्लाय करत असतो. आणि टोटल जे 5 सिरियल्स आहेत, मग त्याच्यामध्ये बाकीचे पण आहे, मेज वगैरे, मिलेट, सिरियम, मेज, पॅडी, ठीक आहे, शोरगूम वगैरे, हे मिलेट्स हे जर पकडले तर मग 61% जे आपल्याला हे येतात, हे इंडियाला सिरियल्स भेटतात 27 कंट्रीजला, जिथं म्हणजे 27 स्टेटला. पर्टिक्युलरली सप्लाय कोण करतं, नदर्न इंडिया करतो आहे.
बट असं लक्षात आलं की 27 स्टेटमध्ये काय होतं की त्याचं कल्टिवेशन होतं आहे, बट नदर्न इंडियामध्ये जे कल्टिवेशन होतं आहे त्यांचा वॉटर यूज खूप जास्त आहे, पर्टिक्युलरली सिरियल कल्टिवेशनसाठी. आणि इट इज अबाउट 2% ऑफ द ग्राउंड वॉटर लॉस जो होतो आहे तो पर्टिक्युलरली सिरियल कल्टिवेशनमुळे होतो आहे, आणि त्यातही नॉर्थ इंडियाच्या प्रॅक्टिसेसमुळे, असं ह्या बातमीमध्ये म्हणजे आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे. आणि कॉजेसमध्ये बरीच कॉजेस आहेत, पण पर्टिक्युलरली ड्रायलँड म्हणजे इरिगेशन फॅसिलिटी जास्त आहेत तिथे, त्यामुळे होतं आहे काय की ड्रायलँड म्हणजे ड्राय डेज किंवा ड्राय सीझन फार्मिंग जे सिरियलचं ते वाढलेलं आहे, का तर मान्सूनवर डिपेंड नको राहायला म्हणून. बट त्याचे इम्पॅक्ट हे झाले आहेत की आपले फूड सप्लाय जो आहे तो धोक्यात आलेला आहे, कारण तिथं ग्राउंड वॉटर जर फास्टली डिप्लीट झालं तर मग इतके मोठ्या प्रमाणात सिरियल्स कोण आपल्याला सप्लाय करणार, कारण सध्या तर नॉर्थ इंडियाच करतो आहे. मग याचं सोल्युशन काय तर प्रॅक्टिस चेंज, म्हणजे व्हीट आणि राईस जर मोर वॉटर इंटेन्सिव्ह आहेत तर शिफ्टिंग टू द शोरगूम अँड मिलेट की जे लेस वॉटर घेतात. आणि ईस्टर्न इंडियाचे पण प्रॉस्पेक्ट्स आपल्याला बघितले पाहिजेत की तिथं सिरियल कल्टिवेशन वाढवलं पाहिजे. सेकंड ग्रीन रिव्होल्यूशनचा हा टॉपिक आहे याच्यामध्ये, की सेकंड ग्रीन रिव्होल्यूशन तर ईस्टर्न इंडियामध्ये आपण वाढवणार आहे किंवा त्याची जी एक प्रेसिंग नीड आहे, तर ते काय आहे तर त्याचं हेही एक कारण आहे त्याला की पर्टिक्युलरली नदर्न इंडियाच्या प्रॅक्टिसेस, ठीक आहे, आपल्याला फोर्स करतात की वी हॅव टू लुक द अनदर ग्राउंड. याच्यामध्ये पहा की इकॉनॉमिक सर्वे 2018-19 नाही का, वॉटर प्रोडक्टिव्हिटीवर ज्याची इन्फॉर्मेशन आहे, किंवा PM किसान सिंचाई योजना, पर ड्रॉप मोर क्रॉप, नाही का, याच्या संदर्भात म्हणजे जस्ट ॲज अ सोल्युशन्स आपण सोल्युशन फ्रंटवर या गोष्टी ॲड करू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतरनं पुढची बातमी महत्त्वाची आहे, पेज नंबर 6वर मिंटवरच आलेली ती. डिले इन RBI रिपोर्ट स्पार्क कन्सर्न ऑन द असेट क्वालिटी. बँक क्रायसिस इन इंडिया असं खूप सिरियसली ठीक आहे सिरियस इश्यू आहे, आणि त्या संदर्भात बातमी आहे की RBIने काय केलं आहे, त्याचा जो नवीन फायनान्शियल स्टेटमेंटचा जो रिपोर्ट आहे तो काय केलेला आहे, थोडासा FSR जो आहे, ठीक आहे, फायनान्शियल स्टेटमेंट रिपोर्ट, तो थोडासा पोस्टपोन केलेला आहे. मग या संदर्भात काही बातम्या आहेत, पर्टिक्युलरली RBIचा जो रिपोर्ट आत्ता पाठीमागे येऊन गेला, RBI रिपोर्ट ऑन द ट्रेंड अँड प्रोग्रेस ऑफ द बँकिंग सिस्टम इन इंडिया 19 आणि 20मध्ये तो आलेला आहे. 19-20 सगळं ते हे केलेलं आहे, रिपोर्टमध्ये दिलेलं आहे, आणि त्यातच सांगितलेलं आहे असेट क्वालिटी मे शार्पली डेटोरिएट, म्हणजे बँकांचे जे असेट NPA जे वाढलेले आहे, बरोबर, याची क्वालिटी अजून खराब होण्याची शक्यता आहे. म्हणजे इट इंडिकेट्स दॅट की इंडियामध्ये बँक क्रायसिस सॉल्व्ह तर झालेलाच नाही आहे, इनफॅक्ट इट इज गेटिंग वर्सन, आणि हे खूप सिरियस आहे बिकॉज ऑलरेडी आपण इंडियन इकॉनॉमी जी आहे की खराब स्टेजला आहे, आणि त्यात आपला बँक क्रायसिस पण सॉल्व्ह होत नाही आहे, आणि अशात RBIनं त्याचा रिपोर्ट डिले करणं, ठीक आहे, याच्यावर काही एक्सपर्टनी काय केलेले आहे, चिंता व्यक्त केलेली आहे, आणि त्यांनी सांगितलं आहे की अपकमिंग FSR रिपोर्ट इज अ सिग्निफिकन्स ॲट इट विल गिव्ह द सेन्स ऑफ व्हॉट इज टू कम. त्यातनं कळेल की नक्की काय अरिष्ट वाढवून ठेवलेले आहेत. आणि इवन बँक एक्सपर्ट आर सेईंग अँड बँक्स आर सेईंग दॅट वी नीड टू चेक, म्हणजे RBIनं रिपोर्ट द्यावा तो, कारण आम्हाला कळेल की आमची जी असेट आहे त्याची क्वालिटी काय आहे, किंवा त्याचा स्ट्रेस जो टेस्ट आहे आम्ही कसं परफॉर्म करतो, म्हणजे आम्हाला उपाययोजना तरी करायला पटकन वेळेमध्ये, ठीक आहे, या संदर्भात ही बातमी आहे. तर मग ही जी रिपोर्ट, हा जो रिपोर्ट आहे पर्टिक्युलरली RBIचा रिपोर्ट जो आलेला आहे, ट्रेंड अँड प्रोग्रेस ऑफ द बँकिंग सिस्टम इन इंडिया, हा रिपोर्ट तुम्ही जरूर डाउनलोड करा. याच्यामध्ये इंडेक्समध्ये तुम्हाला अंदाज येऊन जाईल की काय कंटेंट आहे, आणि मेन्ससाठी काय काय वाचायचं आहे आपल्याला. मेन याच्यातून डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो. प्रिलिम्सला बँक क्रायसिसवर क्वेश्चन येऊन गेलेत, RBIचे कुठले कुठले मेजर आहेत, ठीक आहे, S4I आहे असं काहीतरी तो एक स्कीम पण विचारली होती, कशाशी रिलेटेड वगैरे, पारा वगैरे ते सगळं विचारून झालेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इनसॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड 2006 त्याच्या प्रोव्हिजन्स, त्याच्यात नवीन आलेले अपडेट्स, परत हे सगळं जे आहे ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरनं पुढची बातमी आहे की इंडियाज हंट फॉर द न्यू व्हिजन 2020. लॉंग स्टोरी आलेली आहे याच्यामध्ये की आपले जे सोशल जस्टिसचे, ठीक आहे, आणि सोशल डेव्हलपमेंटचे म्हणजे पर्टिक्युलरली टार्गेट्स आहेत, म्हणजे टार्गेट रिलेटेड टू इकॉनॉमिक ग्रोथ, पॉवर टू ऑल, हेल्थकेअर इम्प्रूव्हमेंट्स, लिटरसी, फूड सप्लाय म्हणजे हंगर, पॉवर्टी, जे काय आपले SDGचे गोल आहेत, इंडियाने जे टार्गेट ठरवलेले आहेत, ते टार्गेट काय झालेले आहेत, ॲट रिस्क आलेले आहेत बिकॉज ऑफ द इकॉनॉमिक क्रायसिस, ठीक आहे. कारण ऑलरेडी ते जे टार्गेट्स होते अकॉर्डिंग टू द एक्सपर्ट दे वर व्हेरी ऑप्टिमिस्टिक, दे वर व्हेरी ॲम्बिशियस. तर बिफोर द इवन कोरोना ते फुलफिल करणं याचं चॅलेंज होतं, बट नाऊ बिकॉज ऑफ द कोरोना आपल्याला आपले टार्गेट काय करावं लागतील, परत रिसेट करावे लागतील, असं या बातमीमध्ये म्हणलेलं आहे. कारण ऑप्टिमिस्टिक केसमध्ये सुद्धा 10 वर्ष आपल्याला ते टार्गेट पुढे घ्यावं लागेल जरी सगळं व्यवस्थित झालं तरी, असं म्हटलेलं आहे. पर्टिक्युलरली टार्गेट लाईक डायर पॉवर्टी इलिमिनेशन अँड 100% लिटरसी रेट जर गाठायचं म्हणलं तरी त्याचा 10 years पुढे जाईल ते. अँड अगेन जर तुम्ही फ्रजाईल इकॉनॉमिक फ्युचर लक्षात घेतलं तर रिडिझाईन आपल्याला इंटरव्हेन परत एकदा गव्हर्नमेंटला करावं लागेल, अशा संदर्भात ती एक लाँग स्टोरी आलेली, ती जरूर वाचा तुम्ही, ठीक आहे.
आणि त्याच्यानंतर मिंटमध्ये अजून एक शेवटची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात की लीडरशिप इज ऑफन अबाउट गेटिंग आउट ऑफ युअर ओन वे. पेज नंबर 3वर ही म्हणजे 13वर ही बातमी. ठीक आहे, लीडरशिप की तुमच्या लीडरशिप आता इथिक्समध्ये बघा, इथिक्समध्ये व्हॅल्यूज, ॲटिट्यूड, इमोशनल इंटेलिजन्स सारख्या आणि केस स्टडी सारख्या सेक्शन आहे. त्या संदर्भात ही बातमी खूप महत्त्वाची, म्हणजे ही आर्टिकल ॲक्च्युली तो खूप महत्त्वाचा आहे. मग याच्यामध्ये तेच सांगितलेलं आहे की काय होतं आपल्याकडनं. एक त्याचं कंटेंट हे आहे की पॉवरकडे पाहण्याचा आपला ॲटिट्यूड कसा आहे. पॉवर इज व्हेरी क्रुशियल. लीडरसाठी पॉवर लागते, ठीक आहे, लीडर म्हणायचं म्हणजे पॉवरचा संबंध येतो आपला. बट पॉवरकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे, आणि तो बराचसा निगेटिव्ह आहे, राईट. मग त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की याचा उपाय काय, तर पे अटेन्शन टू हाऊ यू डिफाईन युअर सेल्फ. म्हणजे आपली मॉडेस्टी असते की मी म्हणजे आपण कमी बोलतो किंवा आपण अकम्प्लिशमेंट दाखवत नाहीत. बट इट विल हॅम्पर युअर चान्सेस टू बिकम अ लीडर. तुम्ही तुमच्या अकम्प्लिशमेंट दाखवल्या पाहिजेत, ॲटलिस्ट सुरुवातीला तरी दाखवल्या पाहिजेत, जोपर्यंत त्या रिकॉग्नाइज नाही झाल्या तोपर्यंत. त्याच्यानंतरनं डोंट ॲक्सेप्ट कन्स्ट्रेंट इम्पोज्ड बाय ऑदर. इतरांनी तुमच्यावर जी बंधनं टाकलेली ते ॲक्सेप्ट करू नका. पर्टिक्युलरली इफ वुमन नीड टू ब्रेक द ग्लास सिलिंग, बरोबर ना, ॲट द कॉर्पोरेट लेवल ऑर द वर्क प्लेस, त्यांना हे गरजेचं आहे. किंवा कास्ट स्ट्रक्चर तुम्हाला बॅरियर डिस्ट्रॉय करायचे किंवा रेशियल डिस्क्रिमिनेशन होत असेल, इन दॅट सेन्स तुम्हाला ही टिप्स खूप महत्त्वाची. त्याच्यानंतर स्टॉप वरिंग अबाउट बिईंग लाईक्ड. आपल्याला लोक किती लाईक करतात हे तितकं महत्त्वाचं नाही आहे, ठीक आहे. पर्टिक्युलरली तुमचा जॉब डन होणं गरजेचं आहे. जर तुम्ही लीडर असाल तर जॉब डन झाला पाहिजे. बट बिकॉज आवर इमेज किंवा आपण पॉप्युलॅरिटी किंवा आपला लाईकलीनेस किंवा आवर सोशॅबिलिटी यासारखे पॉईंट्स कधी कधी महत्त्वाचे होतात. आता हे इमोशनल इंटेलिजन्समध्ये येतं आहे बघा. यू हॅव टू बॅलन्स युअर इमोशनल स्किल, ठीक आहे. म्हणजे तुमच्या पर्सनल पर्टिक्युलरली युअर परसेप्शन, ज्याला फीडबॅक देत आहे त्याचं परसेप्शन काय आहे, त्या व्यक्तीचं फीडबॅक देताना त्याला वाईट वाटेल का, काही ते इमोशनल इंटेलिजन्स तुम्हाला कामाला येईल, ठीक आहे. बट पर्टिक्युलरली इथं सांगितलेलं आहे की तुम्हाला हार्ड डिसिजन पण घेता आले पाहिजेत, ठीक आहे. आणि म्हणजे प्रायोरिटाईज कॉम्पिटन्स ओव्हर द सोशॅबिलिटी. जर का असा डायलेमा आला तर तुम्ही कॉम्पिटन्सला प्रायोरिटाईज द्या ओव्हर द सोशॅबिलिटी, किंवा नाईसनेसला प्रायोरिटी देऊ नका, अशा संदर्भात आहे. आणि डोंट लेट अनफेअरनेस बिकम द अन एक्सक्यूज. तुम्हाला अनफेअर ट्रीट केलं जातं आहे म्हणजे तुमचा परफॉर्मन्स डाऊन होतो याचं सारखं जस्टिफिकेशन देऊ नका, अशा संदर्भात त्याचं हे दिलेलं आहे, महत्त्वाचं आहे. आणि जाता जाता रिजनलचं पण एक दोन बातम्या महत्त्वाच्या आहेत. पर्टिक्युलरली मटाला आलेली बातमी आणि लोकसत्ताला पण ती आलेली आहे की सरपंच पदाच्या लिलावाची दखल. मटाला पान नंबर 6वर बातमी की सरपंच पदाचा लिलाव जो आहे तो लिलाव ही गंभीर बाब आहे. पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघा फ्री अँड फेअर इलेक्शन्स आणि वर्किंग ऑफ ग्रासरूट डेमोक्रेसी याच्या संदर्भात ही बातमी की आपलं फंक्शनिंग बरोबर होत नाही. कारण सरपंच पदाचा असा लिलाव व्हावा म्हणजे याला बरेच अण्णा हजारे आणि बाकीच्यांनी काय केलेले अशी दखल घेतलेली आणि त्याचा निषेध नोंदवला. आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने पण काय केलेलं आहे याच्यामध्ये हे केलेलं आहे की याची दखल घेतलेली आहे. मठामध्ये अजून एक बातमी पान नंबर 4वर महिलांची अर्थ जाणीव एक हा लेख आलेला आहे. याच्यामध्ये फायनान्शियल लिटरसीच्या काही सक्सेस स्टोरीज पर्टिक्युलरली नॉर्थ इंडियाचा राणी दुर्वे यांचा तो अभ्यास आहे. मग नागालँड तिकडच्या काही राज्यांमध्ये फील्ड एक्सपिरियन्स दाखवलेला आहे आणि पर्टिक्युलरली नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेची आकडेवारी पण दाखवली आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याला फॅक्ट्स दाखवलेले आहेत, एम्पिरिकल डेटा दिलेला आहे की महिलांचं बँक अकाउंट्स वाढवणे किंवा इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, इन्क्लुझिव्ह ग्रोथ, त्याच्या संदर्भात काही तुम्हाला जर स्टॅट अँड डेटा हवा असेल तर ते या बातमीमध्ये तुम्हाला तो मिळू शकतो, ठीक आहे. तर इथे आपण थांबतो आहे, ठीक आहे. या होत्या काही महत्त्वाच्या बातम्या. उद्या मार्गी मॉर्निंगमध्ये आपण इतर अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांचा UPSCच्या दृष्टिकोनातून आढावा घेणार आहोत. ओके, थँक्यू.